हाय, काय बोलतो भाई? झोमॅटो. हो, व्हेरी गुड. किती किलोमीटर चालवतो रोज? तरी पण अंदाजे 20 किलोमीटर. 20 किलोमीटर होत असेल ना? लय भारी. सही सही आहे, सही आहे. कीप इट अप. विदाउट गिअर ना? चल भेटूया. काय नाव? प्रथमेश. चल बाय प्रथमेश. सो प्रथमेश भेटला. झोमॅटोवर फूड डिलिव्हरी बॉय. सायकल चालवत होता. 21 किलोमीटर ऑन अन ॲव्हरेज सायकल चालवतो. मंडळी, आपण कालच आपली ट्रायबन RC100ला अपग्रेड करून आणलंय आणि आता आपण त्याला आपले सगळे ॲक्सेसरीज आणि कॅमेऱ्याचे माउंट्स लावू. या सायकल बद्दल आपण नंतर बोलू. फ्रेंड्स, आपण आता चाललोय आपल्या सायकल अपग्रेड करायला. आपली जी सायकल आहे ते तुम्हाला माहिती असेल 7 स्पीड सायकल आहे आणि आता आपण त्याला 9x2 करायला चाललोय. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत आपल्या सायकलचा अपग्रेड. याचं कारण असं की आपण आता 2022मध्ये वेगवेगळे क्लाइम्बिंगचे सेशन्स करणार आहोत आणि क्लाइम्बिंगच्या विषयीचे खूप डिटेल व्हिडिओ करणार आहोत. आपल्या सायकलला शिमानो टर्नीचे 7 स्पीड आहेत. हे आता आपण अपग्रेड करायला चाललो आहोत 9x2 मध्ये. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला की ट्रायबन RC100 ही बाईक जी तुम्ही वापरता ती क्लाइम्बिंगसाठी कशी आहे? RC100वर तुम्ही खूप जास्त क्लाइम्बिंग करू नाही शकत कारण त्याला 7 स्पीड आहेत. म्हणून नवीन सायकल घेण्यापेक्षा मी ह्या सायकलला अपग्रेड करेन असं मी विचार केला आणि मी थोडंसं R&D केलं आणि आपण ह्या सायकलला प्रॉपर ग्रुप सेट लावू शकतो आणि तेच बघायला मी आता ठाण्याला एका दुकानात चाललोय. सो मंडळी, आपण कोणत्या शॉपमध्ये जाऊन ग्रुप सेट चेंज करणार आहोत आणि आपण कुठला ग्रुप सेट आपल्या सायकलला लावणार आहोत या अपग्रेडची डिटेलिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओला लाईक करा आणि न विसरता या व्हिडिओला तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग आपला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया आपल्या सायकलचा अपग्रेड. ठीक है, अभी 1 पे डाला इधर, 1 पे वैसा ऑलरेडी. तो पहले ये जो ट्रायबन साइकिल है ये पहले 7 स्पीड था, तो इसको हम लोग ने अपग्रेड किया है. जैसा अभी इसमें रोड बाइक का शिफ्टर डाल दिया है, पूरा ग्रुप सेट इसका चेंज किया है. जैसा अभी ये रोड बाइक का शिफ्टर है, 16 का लीवर डाला है जो 9x2 है. ओके. फिर उसके बाद आगे का क्रैंक डाला है क्लैरिस का, और फिर उसके बाद बॉटम ब्रैकेट डाला है होलोटेक. ये बॉटम ब्रैकेट है क्या? हाँ, ये होलोटेक बॉटम ब्रैकेट है.
ओके ओके, फिर उसके बाद 16 का 9 स्पीड का RD डाला है, फिर कैसेट डाला है 9 स्पीड का 11 टू 36। 36 डाला है, ओके। हाँ। 36 इज इम्पोर्टेंट। हाँ, For इससे क्या climbing. है, क्लाइंबिंग चढ़ने के लिए इजी पड़ता है। ओके हाँ। ओके। अभी ये फ्रंट डिरेलर है जो 1 से 2 में डालने के लिए है, थोड़ा इजी पड़ता है ये वाला। यहाँ से शिफ्टिंग होता है ऐसा, और ये डाउन करने के लिए है। ओके, अच्छा। अगोदर आपली सायकल जी होती ती 7 स्पीड होती, आता ही झाली आहे 9/2, म्हणजे मागच्या चाकाला 9 गिअर्स आहेत आणि पेडलला आपल्या 2 गिअर्स आहेत. त्यामुळे होणार काय, आपल्याला क्लाइम्बिंगला जास्त हेल्प होणार त्याच्यामुळे, आणि आपण खूप चांगल्या प्रकारे क्लाइम्बिंग करू शकणार. तर या प्रकारचं सक्सेसफुल अपग्रेड आपल्याला आपण आता केलं आहे ट्रायथनमध्ये. आणि तुम्हाला पण अशा प्रकारचं जर कधी अपग्रेड करायचं असेल तर ठाण्यामध्ये ट्रायथन सायकल शॉपमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अपग्रेड सजेस्ट केलं जाईल, आणि त्यामुळे तुम्ही इथे येऊन अपग्रेड करून घेऊ शकता सायकलला. सो मंडळी, अशा प्रकारे आपल्या बाईकचं काम आता शेवटच्या टप्प्यात आहे, आणि सूरजने काम एकदम जबरदस्त केलं आहे आपल्या सायकलचं. आणि तुम्ही इथे कधीही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा येऊ शकता, आणि तुमची सायकल जर बेसिक सायकल असेल तर त्याला तुम्ही तुमच्या कॉस्टिंगप्रमाणे, तुमच्या बजेटप्रमाणे वेगवेगळे गिअर सिस्टम लावून तुमची सायकल अपग्रेड करू शकता. सो या शोरूमचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ मंडळी. अपग्रेड केल्यानंतर आपल्याला साधारणपणे 24 ते 25चा स्पीड मिळाला आहे, आणि तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. अजून एक 20-1 किलोमीटर मी चालवणार आहे, आणि नंतर तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यू देतो. पण ओव्हरऑल सायकलचा जो स्पीड ओरिएंटेड रेशो आपण सिलेक्ट केलेला तो एकदम परफेक्ट आहे. अपग्रेड खूप चांगलं झालं आहे, थँक्स टू ट्रायटन बाईक्स ठाणे, ज्यांनी मला हे चांगलं अपग्रेड करून दिलं. ओव्हरऑल बेस्ट अपग्रेड झालेलं आहे. लवकरच तुम्हाला फायनल रिव्ह्यू देतो, तोपर्यंत बघत राहा. कॅमेरा बंद असल्यामुळे हे सगळं होतं आहे. काल विसरलो कॅमेरा चार्ज करायला. सो आज घाटकोपरचा लूप मारला, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, आणि आता परत आलो आहे. सायकल एकदम कमाल चालते, काहीच टेन्शन नाही. अल्टिमेट सिस्टम लावलं आहे आपण, अल्टिमेट सायकल चालते. So friends, it's 50, and trust me, it's my fastest 50, as I've completed this in 2 hours, and हे सगळं पॉसिबल झालं फक्त माझ्या अपग्रेडमुळे. आणि मित्रांनो, बघत राहा, खूप काही येणार आहे. अपग्रेड नंतर आपण क्लाइम्बिंगची सिरीज बनवणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आता इथेच थांबतो. कमेंट करायला विसरू नका, आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, आणि सायकल चालवत राहा. बाय बाय.